येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा तिकडच्या प्रस्थापित पक्षांना पर्याय ठरेल असं मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश करतायत। शनिवार वाड्यामध्ये आज शेकापचा हा भव्य सोहळा पार पडणार आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा जयंत पाटील यांनी सांगितले। त्याचबरोबर नवीन तरुण चेहऱ्यांना पक्षामध्ये संधी दिली जाईल असं मत सुद्धा जयंत पाटील यांनी आपल्या सोबत शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील आहेत। प्रवीण गायकवाड आणि त्यांचे सहकारी हजारो सहकारी त्यांचे उद्या पुण्यात दाखल होत आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये विविध संघटना विविध कक्ष ज्यांनी त्यांनी काम केलं त्यांना बरोबर घेऊन ते उद्या शेका पक्षात येत आहेत। त्यामुळे शेका पक्षाची ताकद वाढेल आणि हे सगळे प्रवीण गायकवाडांचे सहकारी एक सामाजिक काम करत होते, कधी राजकीय त्यांनी काम केलं नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे अभ्यास परिपूर्ण असताना फुले आंबेडकर शाहूंचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि त्यांचाच विचार घेऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामाजिक काम केलेलं आहे। मराठा समाज मार्ग म्हणून त्यांचं कुठलं साप्ताहिक आहे काही मासिक आहे, त्या मासिकामध्ये त्यांनी शेका पक्षात जाण्याची कशी गरज आहे ह्याचे 3 लेख लागोपाठ लिहिले होते आणि त्यामुळे या सर्व कक्षातल्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना आहे, ती तशीच राहणार आहे। ती त्यांच्याबद्दल त्यांचं रजिस्ट्रेशन जे त्याचे संस्थापक अध्यक्ष हे प्रवीण गायकवाड होते, आज रजिस्ट्रेशन जे चॅरिटी कमिटी त्यांचंच आहे आणि म्हणून ते काम वेगळं आहे। पण राजकीय भूमिका म्हणून आज पण संभाजी ब्रिगेडमध्ये काही जे लोक होते की त्यांना त्यांची भूमिका राजकीय वेगळी असेल, त्यांनी राजकीय भूमिका स्वीकारली पण असेल आणि म्हणून ते बाजूला गेलेले असतील, परंतु आज संभाजी ब्रिगेड जवळजवळ 90% आज प्रवीण गायकवाडांबरोबर आहे। राज्यात निवडणुकांचं बिगुल ते वाजलेलं आहे, उद्या हा पक्षप्रवेश होतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या निवडणुकांमध्ये शेकापची काय भूमिका असेल, मैदानामध्ये किती उमेदवार तुम्ही उतरवणार का आता पक्ष संघटना बांधणी आणि यावरती भर देणार? उद्याच ते येत आहेत आणि निवडणुका पण आजच जाहीर झालेल्या आहेत। ज्या निवडणुका लढवायच्या आहेत, ज्या कार्यकर्त्यांना लढवायच्या आहेत, ज्या सहकार्यांना प्रवीण गायकवाडच्या लढवायच्या आहेत त्याची आमची संमती असेल। आम्ही या ठिकाणी त्यावर गांभीर्यानं बघितलं नाही आहे, परंतु निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो तो विचार आम्ही चर्चेमध्ये नव्हता की जेव्हा आम्ही केले तर, पण निवडणुका नक्कीच लढवणार। आज प्रवीण गायकवाडांच्या पक्षप्रवेशामुळे आज शेका पक्षाची जी ताकद वाढते, वेगळ्या तऱ्हेचे लोकांचे अगदी जे राजकारणात ज्याने अनेक वर्ष काढलीत त्या ज्येष्ठ लोकांचे सुद्धा मला सगळ्यांचे टेलिफोन येतात, मेसेज येत आहेत की वेगळी कलाटणी तुम्ही आजच्या महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाला प्रवीण गायकवाडांच्या प्रवेशाने देत आहे असं आम्हाला सांगण्यात येत आहे। सर, या आत्ता शेकापकडे तरुणांना तुम्ही कसं संघटित करणार, कारण जे प्रस्थापित पक्ष आहेत त्याच्याकडे तरुणांचा कल जो आहे तो वाढताना दिसतोय, असं असताना शेकाप तरुणांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी कशा पद्धतीनं भूमिका जी आहे ती मांडणार आणि कशा पद्धतीनं शेतकरी असतील, कामगार असतील आणि तरुण असतील यांच्यामध्ये सामील होणार? प्रवीण गायकवाडांसारखे अनेक नेते या महाराष्ट्रात आहेत की राजकारणापासून ते अलिप्त आहेत, त्यांना काँग्रेस नको, राष्ट्रवादी नको, BJP नको आणि सेना पण नको, असा भरपूर वर्ग या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखा तरुण आहे, तो आज आमच्याकडे येतो आहे आणि तेच बोलणी करतायत, तेच आमच्याबरोबर येतात। असे हजारो आहेत। तुम्ही दुपारी एक उशिरा आला थोडं माझी मुलाखत घ्यायला, या ठिकाणी संपूर्ण गर्दी होती, विशेषतः तरुण उद्योजक आहेत, तरुण कॉलेजची मुलं आहेत, काही या ठिकाणी मीडियावाले आहेत की जे आम्हाला पाठिंबा देत आहेत, श्रीमंत कोकाटेंसारखे विचारवंत आहेत की ते आज आमच्याबरोबर येत आहेत। ही वेगळी मंडळी आज शेका पक्षात येत आहेत। मी नावं बाकीच्यांची घेत नाही आहे, परंतु उद्या कळेल तुम्हाला की या ठिकाणी किती फरक आहे आणि विशेषतः ज्यांना तुम्ही बघितलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये नवीन नाही आहेत। शेका पक्ष घडवायला मागतोय, आज काँग्रेसमध्ये, उद्या राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीतून लगेच BJPमध्ये युद्ध होतात वेगळ्या टोकाची। हे आमच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून तयार झालेले कार्यकर्ते हे या ठिकाणी येतात, याचा मला आनंद होतो आहे। पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन नगरकर सह अश्विनी सातवडोके, महाराष्ट्र वन।